students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 24, The Laughing King, from English Bal Bharti textbook standard 4. Question 1. Answer the following questions. A. Why did King Leonard laugh at Witch Griselda? Witch, W-I-T-C-H, witch means a woman who is believed to have magical powers and who uses them to harm or help other people. जादू करू शकणारी एक स्त्री की जी तिच्या जादूचा उपयोग, मॅजिकचा उपयोग लोकांना त्रास देण्यासाठी किंवा कधीकधी मदत करण्यासाठी करते. तिला म्हणतात विच. मग काय प्रश्न आहे? किंग लिओनार्ड विच ग्रिसेल्डाला का हसला? आन्सर. Witch Griselda slipped and fell into a puddle. Her face was muddy and her clothes were wet. Seeing this, King Leonard laughed at her. Witch Griselda slipped म्हणजेच घसरणे आणि fell म्हणजे पडणे. पडल म्हणजेच एखादे पाण्याने भरलेले डबके. मग Witch Griselda ही एका डबक्यामध्ये पाय घसरून पडली. मड म्हणजेच चिखल. तिच्या चेहऱ्यावर चिखल उडाला. तिचे कपडे वेट म्हणजेच ओले झाले आणि हे सगळं पाहून किंग लिओनार्ड तिच्यावर हसू लागला. बी. व्हॉट इफेक्ट डिड ग्रिसेल्डाज मॅजिक हॅव ऑन द किंग? इफेक्ट म्हणजेच परिणाम. विच ग्रिसेल्डाच्या मॅजिक म्हणजेच जादूचा किंगवर काय परिणाम झाला? आन्सर. The king laughed all the time because of Griselda's magic. ग्रिसेल्डाने केलेल्या मॅजिकमुळे किंग पूर्ण वेळ हसायला लागला. सी. Why did the queen get annoyed? Annoyed म्हणजेच चिडणे किंवा नाराज होणे. क्वीन नाराज का झाली? आन्सर. The queen was annoyed because the king was laughing continuously and was not telling her the reason for his laughter. किंग हा कंटिन्युअसली लाफ करत होता, हसत होता आणि तो का हसत आहे याचे कारण सुद्धा सांगत नव्हता. त्यामुळे क्वीन नाराज झाली. डी. हाऊ डीड द प्रिन्सेस सिंथिया कन्सोल हर मदर? कन्सोल म्हणजेच सांत्वन करणे. प्रिन्सेस सिंथियाने तिच्या आईचे सांत्वन कसे केले? आन्सर. Cynthia consoled her mother by saying that she would pick up the broken pieces and try to mend the plate. Mend means to repair something that is damaged or broken. म्हणजेच मोडलेले किंवा फुटलेले असे काही दुरुस्त करणे. मग प्रिन्सेस सिंथियाने तिच्या आईचे सांत्वन केले. काय म्हणून? की आई, मी हे जे तुटलेले पीसेस आहेत ते उचलेल आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. ई. हू वॉज किंग फर्डिनांड? व्हॉट वॉज हिज कंप्लेंट? कंप्लेंट म्हणजेच तक्रार. किंग फर्डिनांड कोण होता आणि त्याची तक्रार काय होती? आन्सर. किंग फर्डिनांड वॉज द रूलर ऑफ द नेबरिंग किंगडम. His complaint was that thieves from King Leonard's kingdom had stolen fruits from his orchard. F. Why was King Ferdinand angry with King Leonard? How did he show his anger? King Ferdinand King Leonardवर का रागवला आणि त्याने त्याचा राग कसा दाखवला? Answer. King Ferdinand was angry with King Leonard because King Leonard was laughing at his complaint and he showed his anger by telling King Leonard that he would soon be back with his army. King Ferdinand King Leonardवर रागवला कारण जेव्हा King Ferdinandने कंप्लेंट केली King Leonardकडे तेव्हा त्याच्या कंप्लेंटवर King Leonard हसला. त्यामुळे किंग फर्डिनांड रागावला आणि म्हणाला, मी लवकरच परत येईन माझ्या आर्मी बरोबर. जी. Why did King Leonard
want to stop laughing? किंग लिओनार्डला हसणे का थांबवायचे होते? आन्सर. King Leonard wanted to stop laughing because he was sick of laughing. Besides, his laughter was making many people angry. H. Why did witch Griselda decide to help the king? What was her condition? Witch Griseldaने किंग लिओनार्डला हेल्प करण्याचे का ठरवले आणि तिची कंडिशन काय होती? कंडिशन म्हणजेच इथे काय अर्थाने वापरलेला आहे? अट. विच ग्रिसेल्डाची काय अट होती? आन्सर. विच ग्रिसेल्डा डिसाइडेड टू हेल्प द किंग because he was sorry about his behavior. Her condition was that he should never laugh at anyone's trouble. Question 2. Use the following in the sentences given below. Scrambled, front, looking for, put up with. हे वर्ड्स आपल्याला खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्या सेंटेन्सेसमध्ये यूज करायचे आहेत. त्याआधी आपण या वर्ड्सचा मीनिंग समजून घेऊयात. स्क्रॅम्बल्ड मीन्स टू क्लाइंब क्विकली अप ऑर ओव्हर समथिंग युझिंग युअर हँड्स टू हेल्प यू. हातांनी धरून पटकन वर चढणे. फ्रॉन्ट मीन्स टू शो यू आर व्हेरी अँग्री, सिरियस एक्सेट्रा बाय मेकिंग लाईन्स ॲपियर ऑन युअर फोरहेड. भुवया उंचवणे, राग दाखविण्यासाठी कपाळावर आठ्या पाडणे म्हणजेच फ्रॉन्ट. लुकिंग फॉर मीन्स द ॲक्टिव्हिटी ऑफ लुकिंग थरली इन ऑर्डर टू फाइंड समथिंग ऑर समवन. ई. पुट अप विथ मीन्स टॉलरंट म्हणजेच सहन करणे. नाव लेट अस यूज these words in these sentences. First sentence, I cannot dash such nonsense, said the teacher. So, I cannot put up with such nonsense, said the teacher. B. He dashed over the rocky hillside. He scrambled over the rocky hillside. C. When Ajit's father saw Ajit's school record, he frowned. D. Who are you? Dash asked Anil. My mother said Amit. Who are you looking for? Asked Anil. My mother said Amit. Question 3. Read carefully. A. What a bright sunny morning it is. B. How colorful my garden looks. These are exclamatory sentences. They mean it is a very bright sunny morning. First A sentence आहे What a bright sunny morning it is. त्याचा काय अर्थ आहे? It is a very bright sunny morning. आपल्या मनातील भाव जेव्हा आपण व्यक्त करत असतो तेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचा आपण यूज करतो. आता इथे What a bright sunny morning it is and how colorful my garden looks. इथे आपले मनातील भाव एक्सप्रेस होत आहेत. आपला हॅपीनेस, आपला जॉय एक्सप्रेस होत आहे या सेंटेन्सेसमधून. मग अशा वेळी आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचा यूज करतो. क्वेश्चन आहे राईट अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स युझिंग युअर ओन वर्ड्स. आता इथे आपण स्वतः एक सेंटेन्स तयार करायचे आहे. सो आन्सर हाऊ अमेझिंग दिस ड्रेस लुक्स. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.